या सिरीजचा जो रायटर आहे गौरव, तो माझा शाळेतला मित्र आहे. सो आम्ही दोघं जण बरेच दिवस एकत्र लिहित होतो ही सिरीज. आणि त्यानंतर जेव्हा खूप ठिकाणी पिच करत होतो पण काही घडत नव्हतं पुढे, तर तेव्हा मी डिसाईड केलं की आपण आता शूट करून पायलट शूट करूयात आणि तो आपण पिच करायला सुरुवात करू. सो तेव्हा पायलट शूट करण्यासाठी मग सर्व जे आमच्या डोक्यामध्ये ॲक्टर्स होते त्यांच्याशी बोलायची वेळ आली. आणि सिरीज लिहिताना पासूनच अरिहंत हे जे कॅरेक्टर होतं तर ते लिहिताना बऱ्यापैकी निपुण हा आमच्या डोळ्यासमोर होता. सो लिहून झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा निपुणला तेव्हा अप्रोच झालो होतो की हा करशील का म्हणून. आणि निपुणने तेव्हा मग पहिला एपिसोड वाचला आणि तो वाचूनच त्याला तो आवडला आणि मग तो काम करायला लगेच तयार झाला होता. सो निपुण चं कॅरेक्टर हे बऱ्यापैकी लिहितानापासूनच आमच्या डोक्यामध्ये होतं की हे कॅरेक्टर निपुणने करावं म्हणून. आणि मृण्मयीचं पण काम बरंच आधीपासून नाटकांमध्ये बघत होतो. सो दोन्ही ॲक्टर्स हे त्या कॅरेक्टरसाठीची आमची नॅचरल किंवा फर्स्ट चॉईसच होती. आणि मला वाटतं की आम्ही लकी होतो त्याबद्दल की आमचे जे नॅचरल चॉईसेस होते ते आम्हाला या सिरीजसाठी मिळाले आणि त्यांनी याच्यामध्ये काम केलं. तर 2 वर्षांपूर्वी गौरव ज्यांनी हे लिहिलं आहे, गौरव पत्की आणि मंदार, तर हे माझ्याकडे घेऊन आले होते. आणि मला आधी असं वाटलं होतं की ते मला डिरेक्ट करायला म्हणून विचारतायत, पण मग ते म्हणाले की नाही, तू याच्यात काम कर. तर मग मी त्याच्यात शोधायला लागलो हिरोच्या मित्राची भूमिका कुठे आहे वगैरे. तर ते म्हणले नाही, जे प्रोटॅगनिस्ट आहे तेच तू कर. तर ती एक फार काय गमतीदार आणि मजेशीर गोष्ट होती माझ्यासाठी. आणि त्यात मृण्मयी काम करणार होती. तर मृण्मयीला तर मी खूप आधीपासून ओळखत होतो, त्यामुळे एक प्रकारची मैत्री आमची होतीच. आणि म्हटलं की ठीक आहे, म्हणजे तसं काही फार ऑकवर्डनेस कुठल्या बाबतीत राहणार नाही. आणि त्याप्रमाणे त्यांनी एक पायलट शूट केला. पायलट शूट केल्यानंतर वर्षभराने जवळजवळ आम्ही अख्खी सिरीज शूट करायला लागलो. तर एकंदरीत मजा आली. मी इतके वर्ष दिग्दर्शक म्हणून काम करतो आहे आणि असं वाटायचं की हे अभिनेते किती वेळ लावतात आणि काय पटकन कराना वगैरे वगैरे. पण आता जेव्हा ह्या साईडला आलो तेव्हा मला लक्षात आलं की किती खरं वेळ लागतो आणि का तो वेळ लागतो आणि किती गरजेचं आहे ते सगळं. पण ॲट द सेम टाईम एकंदरीत जी काही प्रोसेस होती, मग फक्त रोलचा विचार करायचा, बाकी काही सेटवरती जे काय चाललं तिथं आपण लक्ष द्यायचं नाही, कारण का आपण डिरेक्टर नाही आहोत. आणि त्या रोलसाठी तयारी करण्यासाठी म्हणून मग काय 6 वर्षांची ही कथा आहे सगळ्यात पहिली गोष्ट. आणि 6 वर्षांमध्ये आपण त्या कपलच्या आयुष्यातला एक एक दिवस बघणार आहोत. सो त्या 6 वर्षांमध्ये आपण वेगळं दिसणं गरजेचं आहे. सो त्यासाठी जुने फोटोज पण काढून पाहिले माझे की मी कधी कसा दिसायचो. 18 ते 24 हे वय दिसणार होतं. आणि त्यानुसार मग मंदारबरोबर गौरवबरोबर बसून त्यांना सांगत पण होतो की साधारण असं करूयात का, मग इथे थोडं मग इथे मिशी नको, इथे दाढी ठेवू वगैरे, इथे क्लीन शेवन जाऊ. एकदा दाढी काढली की फारच लहान दिसतो मी. सो ते पण आम्ही ट्राय केलं. आणि आता ती वेबसिरीज येऊ घातली आहे. 20 तारखेला MX प्लेअरवरती येणार आहे. तर नक्की बघा. सगळे एपिसोड्स एकत्र येणार आहेत, 6 एपिसोड्स. आणि त्याचबरोबर भाडीप आणि MXची दुसरी सिरीज पांडू ती पण येणार आहे. सो ती पण बघा. धन्यवाद. आत्ता निपुणने सांगितलं तसं ही त्या 2 कॅरेक्टर्सची गोष्ट आहे आणि ती 6 वर्षाची आहे. सो आपण प्रत्येक एपिसोड हा त्या एका वर्षातला एक एपिसोड असं बघत जातो. सो 2 एपिसोडमध्ये ही ॲप्रॉक्सिमेटली 1 वर्षाची आपण लीप घेऊन पुढं जातो. आणि वेगवेगळ्या ठिकाणी हे सगळे एपिसोड्स घडतात. ते काय सुरुवातीला ते कॉलेजमध्ये असतात, नंतर ते जॉब करतायत आणि अजून पुढे काय वेगवेगळ्या गोष्टी करतायत. सो लोकेशन्स 6 एपिसोड्समध्ये वेगवेगळे आहेत. आणि मला याच्यामध्ये एक सांगा वाटतं की आपण हिंदी फिल्म्समध्ये असं बघतो की ॲक्टर्स हे त्यांच्या कॅरेक्टरसाठी खूप फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन करतात, किंवा आपण हॉलिवूडमध्ये तसं बघतो. पण या वेबसिरीजसाठी निपुणने त्याच्या फिजिकॅलिटीवर खूपच काम केलं. कारण की निपुण स्वतः 30-31 असताना त्याला 18-19 वर्षाच्या मुलाचा रोल करायचा होता. आणि ते दिसण्यासाठी त्याने खूप कष्ट घेतले की जे लोकांना आता कळेल की तो तेव्हा इन्स्टा स्टोरीज का टाकत होता, हे खात नाही ते खात नाही आहे. तर त्याची कारणं ती होती. आणि हे खूपच कौतुकास्पद आहे की एका वेबसिरीजसाठी त्याने त्याच्या शरीरावर एवढं काम केलं की तो कसा दिसणार आहे आणि कसं प्रेझेंट झालं पाहिजे यासाठी. सो ते खूपच कौतुकास्पद.